नहीं चलेंगी, नहीं चलेंगी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचमहा आक्रोश आंदोलन. विविध प्रश्नांवर पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदचा एल्गार, विद्यार्थी, ऊसतोडणी मजूर, शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि झोपडपट्टी धारकांच्या विविध प्रश्नांसाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचमहा आक्रोश आंदोलन करण्यात आले. शासन व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, बबलू खोसला, अशोक भोसले, पोपट भोसले, माऊली चांदणे, विलास साळवे, दिलीप साळवे, शंकर साळवे, गोरख बर्डे, उत्तम बर्डे, सतीश बर्डे, शरद बर्डे, विशाल बर्डे, धोंडीराम गायकवाड, शाहीर कान्हू सुंबे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले. आंदोलनातून सोनम वांगचुक व आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना न्याय, ऊस तोडणी मजुरांचे शोषण थांबवणं, पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेणं, पारनेर तालुक्यातील पळशी येथील खांबळी पाझर तलावातील कथित पाणी व वीज चोरी रोखणं तसेच खासगी जमिनीवरील पात्र झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क देणं या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी हे आंदोलन जनतेच्या घटनात्मक हक्कांसाठी असल्याचं सांगितले. विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना देण्यात आले. तिथून खाली गेल्यानंतर फक्त सूर्य राहील, सूर्यकांत बुडालेला असेल आणि तो कायमचा बुडालेला असेल. कारण हजारो विद्यार्थ्यांना, लाखो विद्यार्थ्यांना ज्या वेळेला जखमी करण्यात आलं आणि त्याबद्दलचा आर्टिकल 32 खालचा रिट पिटिशन दाखल केला तर ते म्हणाले आम्हाला व्हिडिओ पाहण्यामध्ये रस नाही, आम्हाला वेळ नाही. अशा प्रकारचा देशाचा पंतप्रधान आज जो आहे तो म्हणजे मकात्या, मला काय त्याचं, असा हा देशाचा पंतप्रधान देखील लोकमकात्या झाला. अमित शहा देखील लोकमकात्या झाला आणि देशाचे सरन्यायाधीश देखील लोकमकात्या झालेले. म्हणून देशातील जनतेची अक्कलमारी चालू आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि हे सरकार उखडून टाकलं पाहिजे देशामधून जनतेने, याच्यासाठी आमचा हा आग्रहाचा आंदोलन आहे. आणि म्हणून हे सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत. दुसरा जो मुद्दा आहे, हे या ठिकाणी मोठ्या संख्येने ऊस तोडणी मजूर आलेले आहेत. दरवर्षी नगर जिल्ह्यातून आणि बीड जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये हे मजूर ऊस तोडणीसाठी जात असतात. परंतु साखर कारखानदार, जे कोणी वाहतूकदार आहेत, ठेकेदार आहेत, या लोकांचं शोषण करतात. याच्यामध्ये असा एक माणूस आहे की ज्याला मागच्या आठवड्यामध्ये लोकांनी, या वाहतूकदारांनी पळून नेलं, त्याला साखळदंड बांधले, त्याला 2 दिवस कोंडून ठेवलं. त्याच्याकडून लिहून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता की नाही, तुझे सगळे मजूर आमच्या कामासाठी आले पाहिजे, तुझ्याकडे इतके लाख रुपये आहेत वगैरे वगैरे. आणि ही सगळी मंडळी माझ्या घरी आल्यानंतर, माझ्याकडे फोन मिळाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हातकड्या घातल्याशिवाय राहणार नाही. ताबडतोब ते जे गडबडले त्यांनी त्या माणसाला सोडून दिलं आणि तो माणूस देखील आपण बघू शकता. आहे का ते कुठे आहे ते? आणि म्हणून महाराष्ट्रातील ऊस तोडणी मजुरांची जी काही त्यांना जी गुलामी करावी लागते, त्यांचं जे शोषण आहे ते तातडीने संपलं पाहिजे, अशा आमची मागणी आहे. त्याच्यासाठी देखील हे आंदोलन आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अतिशय हे जे काही निवडणूक आयोग आहे ना, हे निवडणूक आयोग म्हणजे कुचकामी आहे. खरं म्हणजे ते मोदी सरकारने नेमलेलं एक बावलं आहे. महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या निवडणुका 15 महिन्यापेक्षा जास्त काळ झाल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाही, पंचायत समितीच्या निवडणुके काहीतरी 1400 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 1-1.5 वर्ष खोळंबून राहिलेल्या आहेत. म्हणून 73वी जी घटना दुरुस्ती आहे, पंचायत राजची जी काही भूमिका घटनेमध्ये टाकण्यात आली, खरं म्हणजे पुढचं ह्या 5 वर्षे या बॉडीचे संपण्याच्या अगोदर निवडणुका घेतल्या पाहिजे, अशा प्रकारे कायद्यात तरतूद आहे, घटनेने तरतूद केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहे. परंतु महाराष्ट्रामधून पंचायत राज संपवण्यात आलं आणि निवडणुका अजिबात होत नाही. या निवडणुका युद्ध पातळीवर झाल्या पाहिजे, तातडीने झाल्या पाहिजे,
अशा प्रकारची आमची मागणी आहे. तर मंतरवर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शांततेच्या मार्गाने अहिंसक पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला केला, त्याचा जाहीर निषेध आज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर पारनेर तालुक्यात खंबाळे गावातील पाझर तलावाच्या संदर्भात जी भूमिका शासन अजूनही त्याच्यावर कुठल्या पद्धतीच्या त्या आरोपींवरती त्या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाया करत नाही, ती कारवाई करावी हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर ऊसतोडी कामगारांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, अनेक अडचणी त्यांच्या आहेत. त्यांच्या जीविताचा प्रश्न आहे, त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर त्यांच्या भविष्याचाही प्रश्न आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्नांवर सातत्यानं शासनाबरोबर चर्चा करूनही त्याच्यामध्ये ठोस असे निर्णय होत नाही. अशा या सर्व मुद्द्यांना घेऊन आज या ठिकाणी हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. शासनाने या सर्व प्रश्नांची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र करण्यात येईल. संपूर्ण देशामध्ये नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने आज या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन करत आहोत. आज देशामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने सोनम वांगचुक या मोठ्या शास्त्रज्ञाला एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने तिथून उचलून घेऊन गेले, तर ही एक चांगली गोष्ट नाही. त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी शासनाने विद्यार्थ्यांचं जे काही मत आहे हे काही कुठल्या राजकारणी माणसाचं मत नाही किंवा या ठिकाणी कुठलं राजकारण नाही, तर विद्यार्थ्यांनी जे काही भावना व्यक्त केल्यात तर त्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन या आंदोलनाला न्याय दिला पाहिजे, अशी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेची मागणी आहे. धन्यवाद. अहिल्यानगर पल्ससाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.